BA तृतीय वर्ष अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन तासामध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासामध्ये आपण विकसित देशांची वैशिष्ट्ये अभ्यासली होती. आजच्या या तासामध्ये आपण विकसनशील देशाची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. विकसनशील देशाची वैशिष्ट्ये ही विकसित देशाच्या अगदी विरुद्ध असताना दिसून येतात. या विकसित देशाच्या तुलनेत या विकसनशील देशातील देशांचा आर्थिक विकास हा अल्प प्रमाणात झालेला दिसून येतो. विकसनशील देशाची व्याख्या करताना सायमन कुझनेट असे म्हणतात की अल्पविकसित देश म्हणजे असा देश की ज्या देशातील बहुसंख्य लोकांना सुयोग्य असे राहणीमान प्राप्त करून देण्याच्या बाबतीत अपयश प्राप्त होते. याचा परिणाम लोकांमध्ये दारिद्र्यता आणि वंचितता म्हणजे ज्या भौतिक सुविधा आहेत या भौतिक सुविधापासून वंचित असणारे लोक हे अधिक प्रमाणामध्ये असतात. अशा देशांना सायमन कुझनेट यांनी अल्पविकसित देश म्हणून संबोधले आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो तज्ञ अभ्यास गट आहे या अभ्यास गटाच्या मतानुसार अल्पविकसित देश म्हणजे असा देश की ज्या देशातील वास्तविक दरडोई उत्पन्न हे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि वेस्टर्न युरोप, पश्चिम युरोप यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. अशा देशांना अल्पविकसित देश म्हणून संबोधण्यात येते. अल्पविकसित देशाच्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर या व्याख्या वेगवेगळ्या घटकांच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अल्पविकसित देशांच्या संदर्भात व्याख्या करताना याचा आधार हा दरडोई उत्पन्न असेल किंवा मानवी विकास निर्देशांक या घटकाचा आधार असेल. या घटकांच्या आधारे विकसित देश आणि विकसनशील देश अशी तुलना केली जाते. या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असे लक्षात येते की ज्या देशाचा मानव विकास निर्देशांक हा 8च्या पुढे किंवा 1च्या जवळ आहे अशा देशांना विकसित देश म्हणून संबोधण्यात येते. तर ज्या देशांचा मानव विकास निर्देशांक हा 0च्या जवळ किंवा 5 पेक्षा कमी आहे अशा देशांना 0.5च्या पेक्षा कमी आहे अशा देशांना विकसनशील देश म्हणून संबोधले जाते. या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की विकसित देशातील जे व्यक्तींचं आयुर्मान आहे, राहणीमान आहे, दरडोई उत्पन्न आहे, यासारख्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी विकसनशील देशांच्या तुलनेमध्ये जास्त असतात. तर विकसनशील देशात या दरडोई उत्पन्न असेल, आयुर्मान असेल किंवा साक्षरता दर असेल, या तीनही पातळ्यांवरती विकसनशील देशांची कामगिरी ही अत्यंत सामान्य किंवा खालच्या पातळीवरची असताना आपल्याला दिसून येते. आपण 2018 सालच्या आकडेवारीचा जर विचार केला तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जी व्याख्या करण्यात आली आहे ती व्याख्या म्हणजे ज्या देशाचं दरडोई उत्पन्न हे $1025 पेक्षा कमी असेल अशा देशांना
विकसनशील देश असे म्हटले आहे किंवा त्याला अल्पविकसित देश असे संबोधलेले आहे. ज्यावेळेस आपण विकसनशील राष्ट्राच्या वैशिष्ट्यांचा विचार करतो त्यावेळेस या देशांचं दरडोई उत्पन्न हे अत्यंत कमी असताना दिसून येतो. हे दरडोई उत्पन्न 2 घटकावर निर्धारित होतं. पहिला घटक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि दुसरा घटक म्हणजे त्या देशात वास्तव्य करणारी लोकसंख्या. जर राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याच्या वेगाच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असेल तर अशा वेळेस दरडोई उत्पन्न हे कमी राहते. म्हणजेच या दरडोई उत्पन्नाच्या अभावी किंवा कमतरतेमुळे देशातील लोकांचा जीवन स्तर किंवा त्यांची जीवन गुणवत्ता, साक्षरता दर, भौतिक सुविधांची उपलब्धता ही अपुरी पडते. कारण लोकसंख्या वाढल्यामुळे मागणीमध्ये वाढ होते आणि त्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत नसेल तर व्यक्ती किंवा त्या देशातील लोक हे त्या भौतिक सुविधांपासून वंचित राहतात. यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील, उपभोग्य गुणवत्तायुक्त वस्तू असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, या वेगवेगळ्या सुविधांपासून लोक हे वंचित राहतात. कारण दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या आवाक्याच्या बाहेर या गोष्टी ठरतात. त्यांना जो किमान जीवनस्तर आहे तो जीवनस्तर टिकवण्यासाठीच त्यांचं उत्पन्न खर्च होतं. यामुळे या देशातील लोकसंख्येची जी गुणवत्ता आहे या गुणवत्तेवर वाईट परिणाम होतो किंवा विपरीत परिणाम होतो. या मागील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्या देशातील निम्न दरडोई उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न कमी असणे. म्हणजेच विकसनशील देशाचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्या देशातील दरडोई उत्पन्न हे कमी असतं. त्यानंतरचा महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हाय रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे त्या देशातील जो उत्पन्नाचा स्तर आहे त्या देशातील लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हाय रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे या देशामध्ये विकसनशील देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो अत्यंत जास्त असताना दिसून येतो. यामुळे अर्थातच त्या देशातील जी नैसर्गिक संसाधने आहेत, जे उत्पादन आहेत, या उत्पादनावरती आणि नैसर्गिक संसाधनावरती अतिरिक्त भार पडतो. या लोकसंख्या वाढीमुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारीच्या समस्या आणि बेरोजगारीमुळे दारिद्र्याच्या समस्या असे हे चक्र सतत सुरू राहते. म्हणजे लोकसंख्या वाढीचा उच्च दर हे एक विकसनशील देशाचं महत्वाचं वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लो लेवल ऑफ सेव्हिंग्स. म्हणजे मुळातच दरडोई उत्पन्न कमी असल्यामुळे या लोकांच्या दरडोई बचती देखील कमी असताना आपल्याला दिसून येतात. या देशातील विकसनशील देशातील लोकांना अपुरा रोजगार असल्यामुळे किंवा लोकसंख्या वृद्धी ही वेगाने होत असल्यामुळे आणि रोजगाराच्या अभावी किंवा त्यांना त्यांचा जो निम्न जीवनस्तर आहे तो टिकून ठेवण्यासाठी त्यांचं उत्पन्न हे अपुरं ठरतं किंवा त्यांचं उत्पन्न हे त्यांच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण करू शकत नाही. यामुळे त्या देशातील विकसनशील देशातील बचती देखील या कमी असतात आणि बचती कमी असल्यामुळे या बचती अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक स्वरूपामध्ये फारशा उपयोगी पडत नाहीत. म्हणजे बचती कमी म्हणून गुंतवणूक कमी आणि गुंतवणूक कमी म्हणून उत्पादन कमी, उत्पादन कमी म्हणून बेरोजगारी जास्त, रोजगार कमी, या चक्रामध्ये ही अर्थव्यवस्था गुंतून राहते. म्हणजेच बचतीच्या अभावी त्या अर्थव्यवस्थेचा जो विकासाचा दर आहे तो मंदावतो. म्हणजे बचतीचा दर
हा कमी असणे, बचतीची पातळी ही कमी असणे, हे एक विकसनशील देशाचं महत्वाचं वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतं. पुढचं जे वैशिष्ट्य आहे, लो लेवल ऑफ एज्युकेशन, म्हणजे या देशातील साक्षरता दर हा कमी असतो, म्हणजे निरक्षरतेचं प्रमाण हे जास्त असताना आपल्याला दिसून येतं. निरक्षरतेच्या वाढत्या प्रमाणामुळे किंवा निरक्षरतेचं आधिक्य असल्यामुळे या देशांमध्ये कौशल्याचा अभाव असताना दिसून येतो. याबरोबरच हे लोक रोजगाराच्या संधींना मुकतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही या लोकसंख्येला, निरक्षर लोकसंख्येला रोजगार उपलब्ध होत नाही. यामुळे देशामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, सामाजिक गुन्हेगारी या प्रकारच्या समस्या निर्माण होताना दिसून येतात. म्हणजे भारताच्या संदर्भाचा विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार केवळ 74% लोकसंख्या हीच साक्षर असताना आपल्याला दिसून येते. यामध्ये देखील स्त्रियांचा साक्षरता दर हा पुरुषांच्या साक्षरता दरापेक्षा कमी असताना दिसून येतो. आणि याच सर्व कारणातून आणखी एक वैशिष्ट्य निर्माण होतं, ते म्हणजे लो लेवल ऑफ हेल्थ केअर किंवा लो लेवल ऑफ द हेल्थ, क्वालिटी हेल्थ. म्हणजे लो लेवल ऑफ हेल्थ याचं एक महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव, उत्पन्नाचा अभाव, बचतीचा अभाव या सर्वांमुळे या व्यक्तीचं उत्पन्न उदरनिर्वाहापुरतच असल्यामुळे त्यांचा आरोग्याचा स्तर हा कमी असतो. आरोग्यावरती होणारा खर्च हा अत्यंत नगण्य असतो. यामुळे त्यांचं आरोग्याचा स्तर कमी असतो. जीवनमान किंवा आयुर्मान हे विकसित देशांच्या तुलनेमध्ये कमी असताना दिसून येते. याचाच परिणाम म्हणून या देशातील जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे, जीवन प्रत्याशा जी आहे, ती देखील कमी असताना आपल्याला दिसून येते. याच आरोग्याच्या सुविधेच्या अभावी किंवा आयुर्मानाचा जो दर आहे, आयुर्मानाची वर्ष आहे, ही वर्ष कमी असल्यामुळे, आरोग्याच्या सुविधा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे किंवा उत्पन्नाचा स्तर कमी असल्यामुळे, आरोग्यावर होणारा खर्च कमी असल्यामुळे या देशामध्ये जो बालमृत्यू दर आहे, हा दर देखील हा उच्च असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे उच्च मृत्यू दर हे एक विकसनशील देशाचं एक वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचं वैशिष्ट्य आहे लो लेवल ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. मुळातच या देशातील लोकांच्या बचती या कमी असल्यामुळे या बचती अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात गुंतवणूक म्हणून समाविष्ट होऊ शकत नाही. यामुळे जो भांडवल गुंतवणुकीचा दर आहे, भांडवल वृद्धीचा जो दर आहे, तो देखील आपल्याला कमी असताना दिसून येतो. याबरोबर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. जो पायाभूत सुविधांचा जो दर्जा आहे, जे प्रमाण आहे, ते कमी असताना आपल्याला दिसून येतं किंवा त्याची जी गुणवत्ता आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असताना दिसून येतं आणि ते अपुरंही असताना आपल्याला दिसून येतं. विकसनशील देशामध्ये पायाभूत सुविधांचा जो विस्तार व्हायला पाहिजे तो विस्तार होत नाही, कारण मुळातच या देशामध्ये या मूलभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधा आहेत, यांच्या विकासावरती दबाव तयार होत नाही, कारण यांच्या बचती कमी असतात, गुंतवणुकीचा दर कमी असतो. इतर क्षेत्र हे मागास असल्यामुळे, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्र मागास असल्यामुळे या क्षेत्रातील उत्पादनाचा जो आयात निर्यात आहे, आयात निर्यातीचं जे प्रमाण आहे ते देखील अल्प असतं. स्थानिक बाजारपेठा या सबळ असतात किंवा प्रबळ असतात. यामुळे पायाभूत सुविधा, उदाहरणार्थ रस्ते असतील, वीज असेल, स्वच्छता असेल किंवा त्या ठिकाणच्या आरोग्याच्या सुविधा असतील, शिक्षण असेल, शिक्षणाच्या सुविधा असतील, यासारख्या वेगवेगळ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, या पायाभूत सुविधांचा अभाव असताना दिसून येतो आणि त्या ज्या उपलब्ध आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असताना दिसून येतात. यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पुअर हाऊसिंग अँड सॅनिटेशन. म्हणजे या
विकसनशील राष्ट्रातील जे महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राहणीमानाचा दर्जा आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल किंवा आरोग्य संदर्भातील व्यवस्था असतील, या देखील निकृष्ट स्वरूपाचे असतात. विकसनशील देशाचं सर्वात महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हाय प्रोपोर्शन ऑफ वर्कर्स इन द प्रायमरी सेक्टर. म्हणजे जे कामगार वर्ग आहे, जो कामगार वर्ग आहे, तो कामगार वर्ग हा प्राथमिक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सहभागी असतो किंवा त्या प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून असताना आपल्याला दिसून येतो. विकासाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये प्रत्येक देश हा कृषी क्षेत्रावरती अवलंबून असतो, परंतु विकसनशील देशाच्या विकासाचा गतीचा दर हा अत्यल्प असल्यामुळे या देशामध्ये कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणारा जो वर्ग आहे, रोजगारासाठी हा वर्ग केवळ कृषी क्षेत्रावरती अवलंबून असतो किंवा खाणकाम असेल, मत्स्य व्यवसाय असेल, यासारख्या प्राथमिक क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांवर हा वर्ग रोजगारासाठी अवलंबून असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे विकसनशील देशाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस हे देश विकसित देशांच्या तुलनेमध्ये विकासाच्या बाबतीत खूप पिछाडीवर असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे सर्वसामान्यपणे आपण रॅग्नर नर्क्स यांच्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की रॅग्नर नर्क्स म्हणतात, त्यांनी दारिद्र्याचं दुष्टचक्र नावाची संकल्पना मांडली. रॅग्नर नर्क्स असे म्हणतात की एखाद्या देशाच्या अविकासाचं किंवा एखादा देश दरिद्री असण्याचं कारण म्हणजे तो देश दरिद्री आहे. म्हणजे या देशामध्ये अल्प उत्पादकता असते, त्यांचं उत्पन्न कमी असतं, उत्पन्न कमी असल्यामुळे बचती कमी असतात, बचती कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी असते, गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवलाची कमतरता निर्माण, भांडवलाच्या अभावी उत्पादन देखील अल्प राहतं. हे चक्र अशाच पद्धतीने चालू राहतं. ही झाली पुरवठ्याची बाजू. मागणीच्या बाजूने जर आपण विचार केला तर विकसनशील देशातील व्यक्तींचं उत्पन्न हे कमी असतं. उत्पन्न कमी असल्यामुळे मागणी कमी होते, मागणी कमी असल्यामुळे गुंतवणूक कमी होते, गुंतवणूक कमी असल्यामुळे भांडवलाची कमतरता निर्माण होते आणि अल्प उत्पादकता निर्माण होऊन परत उत्पन्न हे कमी राहतं. हे चक्र जे आहे हे चक्र सतत चालू राहतं. म्हणजे विकसनशील देशाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दारिद्र्याचं दुष्ट चक्र हे अतिशय सबळ असताना आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण विकसनशील देशाची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिली. या वैशिष्ट्यांच्या आधारे त्या देशातील किंवा विकसनशील देशाला आपल्या विकासाची रणनीती आखणे सोपे जाते. म्हणजे नियोजन करणं, त्या देशातील ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी सोडवणं महत्वपूर्ण ठरतं. या दृष्टिकोनातून विकसनशील देशाची वैशिष्ट्ये अभ्यासणं महत्वपूर्ण ठरतं. ठीक आहे मित्रांनो, पुढील तासामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 सुरू करत आहोत. सर्वांनी लेक्चरला उपस्थित राहा. धन्यवाद.